मूळ हा पाण्याचा प्रश्न सोडला तर दुसरा मोठा मुद्दा म्हणजे आरोग्याचा. सातत्यानं जे आरोग्याचं रोजचं 2 लाख रुपये आपण आरोग्यावर खर्च करतोय कचरा संकलनासाठी. बाकीचा खर्च वेगळाच आहे. कित्येक दिवसापासून गेल्या 6 ते 8 महिन्यापासून त्या घंटा गाडी संदर्भात तक्रारी असतील, त्या ठिकाणी माणसं पुरवण्याचे तक्रारी असतील, कायदेशीर बाजूने कागदावर व्यवस्थित लिहून देऊन काय त्रुटी राहिल्यात, किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, हे कायदेशीर कागद सनदशीर मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने आयुक्तांच्या निदर्शनाला आणून सुद्धा लोकपालांच्याकडे सुद्धा त्याबाबतीत पुढची आम्ही तक्रार केली आहे. आयुक्तांच्याकडे वेगवेगळे आम्ही मार्ग की कशा प्रकारे या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय हे दाखवून सुद्धा जाणून बुजून त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला पाठीशी घातण्याचं काम या प्रशासनाकडून झालेलं आहे. त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्यामुळे लोकायुक्तांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे. त्याच्या संदर्भातली चौकशी सुद्धा आता थोड्या दिवसात चालू होणार आहे. आमच्याकडे महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर या ठिकाणी जे आरोग्यामध्ये जे भोंगळ कारभार झालाय, मोठा भ्रष्टाचार झालाय, त्याला चांगल्या प्रकारची शिस्त लावून या शहराचं आरोग्य स्वच्छता 1 महिन्याभरात या इचलकरंजीच्या शहरवासियांच्या असं लक्षात येईल की 1 महिन्याभरात आरोग्याचा कायापालट, मग घंटागाड्या असतील, रस्त्यावरचा कचरा उठाव असेल, कुठेही कचरा या शहरामध्ये दिसणार नाही, अशा प्रकारची पद्धत, अशा प्रकारची सिस्टीम त्या महापालिकेमध्ये शिवशाहू आघाडीच्या वतीने लावण्यात येईल.